आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सप्तरसी सर, गायकर सर, वाघमारे सर, शेळके सर, आज आपण पर्यावरण आणि त्याविषयी जी जनजागृती पाहिजे यावरती सप्तरसी सर आपल्याला मार्गदर्शन करतील. तर मी सरांना विनंती करतो की आपण सर तरुणांना, महाविद्यालय विद्यार्थ्यांना पर्यावरण आणि पर्यावरणाविषयी चांगल्या काही गोष्टी ज्या काळाची गरज आहे त्यावरती मार्गदर्शन करावं. या महाविद्यालयाचे प्राचार्य सर, त्याचबरोबर आमचे मित्र उपप्राचार्य, नगर महाविद्यालयाचे उपप्राचार्य, त्याचबरोबर माझ्या बरोबर आलेले, पुण्याहून आलेले स्पर्धा परीक्षेमधले एक्सपर्ट डॉक्टर विलास कांबळे सर आणि प्राध्यापक शेळके सर, मला ह्या निमित्ताने तुमच्याशी पर्यावरणावरती थोडंसं हितगुज करायला ह्या ठिकाणी संधी दिली म्हणून प्राचार्य साहेबांचं मी मनपूर्वक आभार मानतो. मित्रमैत्रिणींनो, पर्यावरण हा आपल्या जीवनाशी निगडीत असलेला विषय आहे. पर्यावरणाचं रक्षण का करायचं, तर कशासाठी, तर माझं जीवन हे चांगलं राहावं, मानवाचं जीवन आनंदी राहावं, म्हणून पर्यावरण हे चांगलं असावं लागतं. आता त्याच्यात आणखीन पदर आहेत, त्याला वेगवेगळे पदर आहेत की पर्यावरण आणि माणूस हा वेगळा होऊच शकत नाही. आपण काय म्हणतो की पर्यावरण आणि मानव यांचे संबंध काय, हे अभ्यासासाठी असं म्हणायची सवय झालेली. प्रत्यक्षात अगदी जॉग्राफीचं 300-400 वर्षापूर्वीचं जर लिखाण पाहिलं अर्थकुंडे किंवा याच्यामध्ये, तर ह्या मोठ्या शास्त्रज्ञांनी असं स्पष्ट म्हणलेलं आहे की मॅन अँड एन्व्हायरमेंट असा शब्द वापरू नका, मॅन इन एन्व्हायरमेंट. त्यामुळे हे पर्यावरण जसं चांगलं असेल, हे घर तुमचं जसं चांगलं असेल तसं तुम्ही कम्फर्टेबल राहाल, तसं हे पर्यावरण हे चांगलं असणं अतिशय महत्वाची भाग आहे. म्हणजे आपल्या जीवनाशी निगडीत असा पर्यावरणाचा संबंध आहे. आणि ह्या पर्यावरणाला अनेक पदर आहेत, राजकीय पदर आहेत. आता पर्यावरणाचा ऱ्हास करावा असं खरंच वाटतं का राजकीय लोकांना किंवा अनेक लोकांना? असं त्यांना वाटत नाही, फक्त त्यांना माहीत नसतं आणि आपल्यालाही माहीत नसतं की पर्यावरण त्यांच्यामुळे नाश पर्यावरणाचा होतोय. आता प्रत्यक्षात जर पाहिलं तर ग्लोबल लेवलचे पर्यावरणीय समस्या ह्या 3 आहेत. 3 प्रश्न आहेत पर्यावरणाचे. 3 कोणते प्रश्न? पहिला आहे ग्लोबल वॉर्मिंग, त्यालाच क्लायमेट चेंज असं म्हणतात, किंवा त्याच्यामध्ये असं म्हणता येईल किंवा जसं ग्रीन हाऊस गॅसेस तयार होतात किंवा कार्बन एमिशन वाढत चाललेलं आहे म्हणून क्लायमेट चेंज हे होतंय, हा एक भाग झाला. दुसरं म्हणजे बायोडायव्हर्सिटी ही कमी होत चाललेली आहे. आणि तिसरं म्हणजे ओझोन लेअर. हे तर त्याची गंमत अशी आहे, एखादं समजा समुद्र पोल्यूट झाला, एखादी नदी पोल्यूट झाली तर नदीच्या तीरावरच्या लोकांना त्रास होतो. समुद्र पोल्युशन झालं तर मात्र सगळ्या जगाला त्रास होतो. संपूर्ण ॲटमॉस्फिअर म्हणजे जे वातावरण जे आहे तेच जर प्रदूषित व्हायला लागलं तर किती अखिल मानव जातच त्या ठिकाणी मानव जातीनेच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारलेली आहे असं म्हणता येईल. आता पहिल्यांदा आपण एक एक समस्या पाहूयात. आणि ह्या सगळ्या समस्यांना शास्त्रीय आधार आहे. शास्त्रीय म्हणजे ते पुराण मनुस्मृती उक्त काय पुराणोक्त तसं शास्त्र नाही. शास्त्र म्हणजे सायन्स, विज्ञान, वैज्ञानिक आधार पण आहे आणि ते पण समजून घेतले पाहिजेत. बरोबर, याची एक सामाजिक बाजू पण आहे, ती पण समजून घेतली पाहिजेत. याची राजकीय बाजू आहे, ती पण समजून घेतली पाहिजे. अर्थशास्त्रीय बाजू पण आहे, ती पण समजून घेतली पाहिजे. नुसतंच आपण झाडं लावा ह्या बाबतीत जरी किती प्रचार करत असू, ते उत्कृष्ट काम आहे, ते चांगलं काम आहे, पण तिथं थांबू नका. त्याच्या पलीकडे जाऊन झाडांचा नाश करणारे किंवा ॲटमॉस्फिअर किंवा वातावरण प्रदूषित करणारे जे लोक आहेत त्यांना शिक्षा बसेल अशा चळवळी असणं आवश्यक आहे. आता पहिल्यांदी मी
केलेलं माझी मांडणी जी आहे ती लक्षात घ्या की मी एमेरिटस प्रोफेसर असताना जो शेती विषयक निबंध प्रबंध सादर केला त्याच्यामधली मांडणी अशी आहे की पर्यावरणाचा, थोडक्यात सांगतो तुम्हाला, लगेच तुम्ही म्हणाल प्रबंध म्हणल्यानंतर सर काहीतरी अवघड सांगतात. सिंपल आहे. पर्यावरणाचा ऱ्हास जेव्हा जेव्हा होतो, जिथं जिथं होतो, तेव्हा तेव्हा गोरगरिबांचं नुकसान जास्त होतं आणि शेतकऱ्यांचं नुकसान जास्त होतं. आता हा एक साधी थीम आहे आणि ते नुकसान झाल्यामुळे डिस्पॅरिटी वाढते. डिस्पॅरिटी म्हणजे विषमता वाढते. पण विषमता वाढली ती वाढली, काय होतं? विषमता वाढल्यानंतर विषमतेला उत्तर शोधण्यासाठी जी लोकशाहीची आवश्यकता आहे ती लोकशाही पण मरती. जसं आपल्या देशात झालेलं आहे सध्या, की कुठेही आमच्या गावात येऊन खनिज नेऊन जातात, आमच्या गावातनं वाळू उपसा करून जातात, मग आम्हाला कुणी विचारत पण नाही. विटांच्या भट्टीसाठी माती घेऊन जातात, आम्हाला कुणीही विचारत नाही. अशी परिस्थिती आहे. त्यांनी म्हणतो काय नाही, मी त्या ह्याच्याकडनं घेतलेले, आमच्या आमच्या शेतकऱ्याकडनं माती घेतली, आमच्या आमच्या माणसाला तहसीलदाराला पैसे दिलेत किंवा काय ग्रामपंचायतीचा कोण जो सरपंच असेल त्याच्याकडे पैसे दिलेत आणि माझे मी वाळू घेऊन जाईल. म्हणजे किती भयानक आहे. किंवा माझ्या किनाऱ्यावरचे मासे मी काढीन. आता हे जेव्हा सगळं, म्हणजे ही सामाजिक बाजू बघा तुम्ही, त्यामुळे लोकशाही संपुष्टात आली. म्हणजे आम्ही प्रजा पुन्हा होत चाललेलो आहोत. आपण भारत देश स्वतंत्र झाला त्याच्यापूर्वी काय होतो, आपण प्रजा होतो. असंख्य राजे होते. काही लोक स्वप्न मांडतात अखंड हिंदुस्तान वगैरे, असा कधीही नव्हता. थापा मारतात ते, म्हणजे त्यांना फक्त हिंदूंचं राज्य आणायचं असतं आणि त्यामुळे ते असं उगाचच बोलत असतात, स्वप्न क्रिएट करतात. अफगाणिस्तानापासून ते थेट तिकडं पर्यंत, आसाम पर्यंत, काय थायलंड पर्यंत हिंदुस्तान वगैरे, असं काही नव्हतं. सगळे राजे होते, सगळे डिसइंटिग्रेटेड होते. म्हणूनच ब्रिटिशांनी तुमच्यावर राज्य केलं. आपण एकसंध झालो ते 3 कारणांमुळे झालं. महत्वाचं म्हणजे आपण लोकशाही मान्य केली. दुसरं महत्वाचं म्हणजे आपण सर्व धर्म समभाव सेक्युलरिझम मान्य केला. आणि तिसरं म्हणजे आपण इक्विटी समाजवाद हा मान्य केला, की आपण वेलफेअर स्टेट आहोत. लक्षात घ्या की म्हणजे मी खूप श्रीमंत आहे आणि मला काही पण परवडलं म्हणून मी खाऊ शकतो किंवा मी घर बांधू शकतो असं नाही. लँड सिलिंग ऍक्ट त्यामुळे आलेला आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या राईटमुळे सरकार आणू शकलं लँड सिलिंग ऍक्ट. किंवा झोपडपट्टी निर्मूलन जी काही स्कीम निर्माण झाली ती त्यामुळे झाली. रिझर्वेशन हे वेलफेअर साठी आलेलं आहे, की आपल्या बरोबर असलेल्या लोकांना, आपल्याच माणसांना इतकी वाईट वागणूक मिळणं योग्य नाही, तर त्यांना आपल्या बरोबर आणण्यासाठी थोडा आधार द्यायचा, दॅट इज कॉल्ड रिझर्वेशन. तर हे सगळं आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे. आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये क्लिअर कट म्हणलेलं आहे, सर्वांना मोफत पिण्याचं पाणी मिळालंच पाहिजे. आणि आता काय झालेलं आहे, तर अशा पद्धतीने हे पर्यावरणाचा ऱ्हास झाला की आपल्या हक्कांवर गदा येते. आपल्या एक सिटीजन म्हणून, एक नागरिक म्हणून, आपण प्रजा नाही आहोत, आता नागरिक आहोत. नागरिक म्हणल्यानंतर उद्या जर कोणी जर म्हणलं आम्ही अमुक अमुक केलेलं आहे, तर त्याला फक्त प्रश्न विचारू शकतो, आम्ही तुम्हाला टॉयलेट दिलेलं. असं कुठला तरी आमदार खासदार अगदी पंतप्रधानापासून ते खालच्या नगरसेवकापर्यंत सगळे बोंब मारत असतात, आम्ही तुम्हाला टॉयलेट दिलेलं आहे. तर त्यांना सांगायचं की टॉयलेटमध्ये पाणी कधी देणार, हा प्रश्न विचारण्याचा हक्क आपल्याला आहे. कारण वी आर सिटीजन्स, वी आर नॉट प्रजा. आम्ही तुमचे गुलाम नाही आहोत, प्रजा नाही आहोत, आम्ही लोकशाहीमध्ये राहतोय. तर हीच लोकशाही पर्यावरणाचा ऱ्हास झाला की बुडायला लागते, ती वीक होते. हा प्रश्न विचारण्याचा राईट त्या माणसाला सुचत नाही. याचं कारण असं की त्याचा तो हक्क आहे, त्या हक्काच्या ऐवजी तो जगण्यासाठी काहीतरी धडपड करत असतो. आणि मग जर पाटील जर मला देत असतील, आमदारामुळे मला नोकरी लागत असेल, तर आमदाराला कसं काय बोलू मी, आता मीच त्याला निवडून दिलंय, मग मी निवडून दिलं म्हणून काय झालं, त्याला प्रश्न विचारायचा. आणि त्यामुळे आपल्याकडं राजकीय दृष्ट्या वेडे वाकडे निर्णय घेतले जातात आपण प्रश्न न विचारल्यामुळे. आणि त्यामुळे पुन्हा पर्यावरणाचा ऱ्हास होतो. असं हे सायकल आहे. पर्यावरणाचा ऱ्हास झाला की गरिबी वाढते, गरिबी वाढली की लोकशाही कमी होते, लोकशाहीची शक्ती क्षीण होते. लोकशाहीची शक्ती क्षीण झाली तर श्रीमंतांचा आवाज पुन्हा वाढतो, पुन्हा गरिबी वाढते, पुन्हा
विषमता वाढते. अशा तऱ्हेने हे एक काय त्याला म्हणता येईल, विशेष सर्कल, म्हणजे हे दुष्ट चक्र हे सुरू झालेलं आहे. आणि म्हणून ह्या दुष्ट चक्राला थांबवायला एकच कारण आहे, ते म्हणजे पर्यावरण. आता कसं माहिती का, जर एखाद्याने सांगितलं गोरगरिबांचे प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजेत, तर लोक काय म्हणतात लगेच, हा काहीतरी समाजवादी दिसतोय, कम्युनिस्ट दिसतोय, हा बहुतेक काय हे घेऊन बंडाचं निशाण घेऊन आलेला आहे. असं काही नाही. आता फक्त म्हणायचं आमच्या गावचं पर्यावरण द्या, आमच्या गावाच्या जवळून जाणाऱ्या नदीचं पाणी शुद्ध करा, आमच्या विहिरीचं पाणी शुद्ध असलं पाहिजे. आता कल्पना करा की महाराष्ट्रातल्या सर्व खेडेगावामध्ये जर शुद्ध पाणी विहिरीला, आडांना आणि नद्यांना जर मिळायला लागलं, तर बघा, तर जवळजवळ 20 ते 25 हजार कोटी रुपयाचा एक धंदा बुडतो. कोणता? हा धंदा बुडतो. बंद बाटलीतल्या पाण्याचा धंदा बुडतो. हा किती आहे? हा वर्षाला 25 ते 30 हजार कोटी रुपयाचा धंदा आहे. आता लक्षात घ्या, महाराष्ट्राचं पॉप्युलेशन आणि हा पैसा कुठून जातो? तुमच्या आमच्या खिशातनं जातो. हा एक प्रकारचा आपला पर्यावरणीय टॅक्स आपण देतो. या उलट पर्यावरणीय टॅक्स वसूल केला तरी चालेल. कल्पना करा की एका शहरामध्ये, तालुका प्लेसमध्ये, आमचं कर्जत हे गाव आहे, आणि त्या कर्जत गावामध्ये आम्ही हे पाहिलं, एक सर्वे केला. तालुका प्लेस, म्हणजे कर्जत असेल, आमचं सासवड असेल, इकडं चोपडा असेल जळगाव जिल्ह्यातलं, किंवा काय तुमचं कुठलंही एक तालुका प्लेस घ्या, इथलं नेवासा असेल किंवा श्रीरामपूर असेल, कोपरगाव असेल, ह्या गावातनं जाऊन फेरी मारा आणि तुमच्या लक्षात येईल की बहुतेक ज्या चकाचक बिल्डिंगा दिसतात चौकामध्ये, एका चौकातनं दुसऱ्या चौकात जाताना उजव्या डाव्या बाजूला मिळून किमान 10 पेक्षा जास्त मेडिकलची दुकान आहेत. लक्षात घ्या तुम्ही. त्यात काय मिळतं? कॉस्मेटिक मिळतं. त्याचबरोबर तिथं काय मिळतं? की नुसतं औषधं मिळतात, डासांचं औषध मिळतं. आणि म्हणून तुमच्या गावामध्ये तुम्ही सर्वे करा की डास मारण्यासाठी आणि डासांपासून बचाव करण्यासाठी किती आपल्याला खर्च येतो, नंतर हिवताप झाला तर किती खर्च येतो, व्हायरल फिवर झाला तर किती डॉक्टर पैसे घेतात. आणि मग आमच्या लक्षात आलं की एकूणच हेल्थ केअर साठी त्या तालुका प्लेसला, एक तालुक्याच्या ठिकाणी जर सगळ्यांचा खर्च काढला, सर्वे केला आम्ही, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, 50 लाख रुपये हे याच्यामध्ये मी चोपड्याला एक माझे कॉलेजचे मित्र आहेत आणि त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी सर्वे केला आणि रत्नागिरीला केला. आणि आमच्या असं लक्षात आलं की ऑन एन ॲव्हरेज ह्या अशा छोट्या टाउन्समध्ये, म्हणजे अगदी पुण्याचं आम्ही अभ्यास नाही केलेला, अगदी छोट्या टाउनमध्ये जर पाहिलं तर असं लक्षात येतं, किंवा सासवडचं, ऑन एन ॲव्हरेज 50 ते 60 लाख रुपये असा हा डास मारीसाठी खर्च येतो किंवा हेल्थ केअरसाठी खर्च येतो. त्यातला 50% डासांमुळे उद्भवतो आणि 50% दूषित पाण्यामुळे उद्भवतो. आता त्याची कारणं परत डॉक्टर लोक वगैरे सांगतील आपल्याला, पण 50 लाख रुपये लगेच, असं जेव्हा मी भाषणात सांगतो त्यावेळेस लगेच एक मुलगा म्हणेल, 50 लाख रुपये वर्षाला का? नाही. महिन्याला का? नाही, रोजचा. डेली 50 लाख रुपीज, 5 मिलियन रुपीज, म्हणजे वर्षाला किती होत असेल? 360/2, म्हणजे जवळजवळ 180 कोटी रुपये एका तालुक्याच्या ठिकाणी लोकांचा खर्च होतो. त्यातला 50% भाग आपण वाचवू शकतो, हे अर्थशास्त्र लक्षात ठेवा. कल्पना करा, सासवड सारख्या खेडेगावामध्ये किंवा नेवासा सारख्या ठिकाणी डास आलेच नाहीत अशी व्यवस्था केली. काही नाही, फक्त बंद नळातून पाणी देणे आणि बंद पाईपलाईननी त्याला 180 कोटीपेक्षा जास्त खर्च लागेल का? याचा विचार करा तुम्ही आणि त्याप्रमाणे मागणी करा. आणि त्याचबरोबर नदीत पाणी सोडलं तर त्याचं सगळं ETP किंवा सुएज ट्रीटमेंट प्लांट, STP जर करायचं झालं तर त्याला किती खर्च येतो? तुम्ही पण चौकशी करा, याबद्दल जागरूकता ठेवा आणि ते पाणी कसं व्यवस्थित त्या ठिकाणी त्याचं निर्मूलन होईल याचा विचार करा. आणि असं जर झालं
तर नेवास्यामधनं 50 लाख रुपयाच्या ऐवजी जर 10 लाख रुपये हेल्थ केअरवर खर्च झाला तर कोणाला त्रास होईल? त्रास होईल जे मोठे मोठे फार्मास्युटिकल कंपनीज आहेत, डॉक्टर्स आहेत, हॉस्पिटल रन करणारे, त्यांना त्रास होईल. होऊ द्या, पण सामान्य जनतेला खूप मोठा फायदा होईल. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की हा पर्यावरणाचा आणि आमच्या जीवनाशी संबंधित असा प्रश्न आहे. तेव्हा तुम्हाला MPSCच्या परीक्षेत नेहमी प्रश्न विचारतात, पर्यावरणाचे ग्लोबल लेव्हलचे इश्यूज कोणते? तर ते 3. आता क्लायमेट चेंज बद्दल आपण बोलूयात. प्रत्येकाला अर्थशास्त्रीय, सामाजिक बाजू आहे, राजकीय बाजू आहे. आता राजकीय लोक ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांचीच बाजू घेतात, कुठल्याही पक्षाचा असला तरी. आणि म्हणून त्यांची बाजू घेत असताना आपल्याला, म्हणून आमच्याकडे खेड्यातली लोक म्हणतात ना, सारखं पलटली पाहिजेत, भाकरी पलटली पाहिजेत, म्हणजे मग ते त्यांना स्थिर होऊ द्यायचं नाही. शासन जितकं स्थिर, म्हणजे आमच्याकडे म्हणत आहे, सडक कच्ची बिहारमध्ये, सडक कच्ची तो नोकरी पक्की, आणि सडक पक्की तो नोकरी कच्ची, ऐसा होता है. तर त्यामुळे आपल्याकडं पर्यावरणाचा ऱ्हास जर वाचवायचा असेल तर सरकार अशी डळमळीत असली पाहिजे, ती फार फार पॉवरफुल नसली पाहिजे. आत्ताचं जे सध्याचं सरकार जे फार पॉवरफुल आहे ना, तसं नको आहे. तसं असल्यामुळे काही फार टेररिझम कमी होत नाही, अर्थव्यवस्था काही फार मोठ्या प्रमाणात विकसित होत नाही, खूप चांगले रस्ते होतात अशातलाही भाग नाही. आत्ताच सरकारचं तुम्हाला सांगतो, मी जवळजवळ 25-30 किलोमीटर सरळ गाडीने गेलो आणि नर्मदा कॅनॉल जो आहे गुजरात मधला, त्या कॅनॉलच्या कडेनी दोन्ही बाजूनी 2 लेन रोड्स आहेत दोन्ही बाजूनी, आणि कॅनॉल असा सरळ आहे. आणि मी कंटिन्युअस बघत होतो, आता भूगोलाचा माणूस ना, कंटिन्युअस बघत होतो, कुठं पाणी सोडलंय, कुठं चारी सोडली, कुठं पाईपलाईन सोडले, कुठं शेतीला पाणी सोडलंय, कुठंही सोडलेलं नाही 25 किलोमीटरमध्ये, नाही उजव्या बाजूला नाही डाव्या बाजूला. त्याच्यासाठी वेगळे कॅनॉल आहेत. मग हा एवढा मोठा कॅनॉल कुठला? तर हे रोड त्याच्या कडेनी, आणि त्या कॅनॉलची रुंदी जवळजवळ 100-150 फूट, आणि असा वाहतोय म्हणजे इतका भीती वाटावी असं पाणी वाहतंय. आणि हे कुठे जातंय? तर म्हणे तिकडे इंडस्ट्रीला जातंय. म्हणजे नर्मदा डॅम बांधल्यामुळे वंचित लोक जे विस्थापित झाले, त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं. त्यांचं जीवन उद्ध्वस्त करून कुठल्या इंडस्ट्रीला दिले? की ज्या इंडस्ट्र्या बँकांना बुडवतात, ज्या इंडस्ट्र्या नफा खातात, अशा लोकांना हे करतात. इथं खरा पर्यावरणाचा ऱ्हास सुरू होतो. म्हणजे तुम्हाला एक फार बरं वाटतं, घरी बसल्या बसल्या मला स्विगीमधनं पैसे हे मिळतात, काय पिझ्झा मिळतो किंवा काय कुठलं ते काही पण मिळतं, ॲमेझॉनमध्ये मिळतो. आता तुम्हाला हे माहिती आहे का, सध्या या पॅन्डेमिकच्या काळामध्ये सर्वात जास्त नफा मिळवलेली कंपनी कोणती? तर ॲमेझॉन. आणि ह्या ॲमेझॉन कंपनीने काय केलेलं आणखीन, त्यांच्या कामगारांना किती पैसे देतात? अमेरिका असो किंवा युरोप असो, ऑस्ट्रेलिया असो किंवा भारत असो, सगळे गोरगरीब भारताच्या रुपयातला जर विचार केला तर त्यांच्याकडं केवळ 4 ते 5 हजार रुपये काम करतात, आणि मशीन सारखं ते काम करतात. चीनला कशाला नावं ठेवायची? चीनला हेच अमेरिकेमध्ये मोठमोठे लेख येतात, चीनला कसे लोक घड्याळ वगैरे दुरुस्त करतात, एवढ्याच केबिन मध्ये राहतात. त्याच्यापेक्षाही बारक्या केबिन मध्ये कंटिन्युअस त्या लोकांचं दुकानातनं हे माल काढ, तो माल काढ, कारण तुम्हाला ते वेळेत पोहोचवायचं असतं, 24 तासाच्या डिलिव्हरी करायची असते. मग ती आली, आणायची, एका ठिकाणी ठेवायची, ती घ्यायची, घेऊन जायची. आणि हे 4 ते 5 हजार रुपये महिना मिळवणारे गोरगरीब लोक आहेत. 8 तासापेक्षा जास्त ड्युटी करतात का? तर तेवढंच 1-1.5 हजार रुपये महिना जास्त मिळेल म्हणून. तेव्हा गरिबी ही त्यांच्या फायद्याची आहे. गरिबी ही पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे निर्माण होते आणि ही श्रीमंतांच्या फायद्याची आहे. गरिबी असणं आवश्यक आहे श्रीमंत लोकांना, नाहीतर आम्हाला खुरपायला बाया कुठून मिळणार? मला स्वतः खुरपावं लागेल ना माझ्या शेतात. तर अशा तऱ्हेने गरिबी सुद्धा मेंटेन करण्याचा हा भाग आहे, म्हणून पर्यावरणाचा ऱ्हास करायचा असतो. हे इकॉनॉमिक्स आहे त्याचं. आता ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय होतं? तर साधारणतः कार्बन डायऑक्साईड वायू हा संपूर्ण ॲटमॉस्फिअरमध्ये 0.34% म्हणजे त्याला असं म्हणतात की 34 ppm काय 35 ppmच्या पुढे नाही, 350 ppmच्या पुढे जाता कामा नये तो, म्हणजे पार्ट पर मिलियन. म्हणून एक अशी साईट पण आहे 350.org.
तर हे लोक कमिटेड आहेत असे. तर हे 34.034 एवढं प्रमाण याचं आहे. म्हणजे लक्षात घ्या, 21% ऑक्सिजन आहे, 78% नायट्रोजन आहे ह्या सबंध ॲटमॉस्फिअरमध्ये. या 99% सगळा खेळ खालास, 2च गॅसने, आणि 1% 1000 गॅसेस आहेत. त्यातला कार्बन डायऑक्साईड वायू, कार्बन मोनॉक्साईड वायू किंवा आणखीन काही जे वायू आहेत, त्यांचं काम काय? त्यांचं काम ते काय फार, कार्बन डायऑक्साईड हा विषारी वायू नाही, कार्बन मोनॉक्साईड विषारी आहे, नायट्रोजन ऑक्साईड विषारी आहे, पण कार्बन डायऑक्साईड जो वायू आहे तो विषारी नाही, तो इनहेल केल्याने तुम्ही मरत नाही. तरी सुद्धा त्याचं प्रमाण जर जास्त झालं तर हवा तापते. आणि असं जर ॲटमॉस्फिअर, असं आपल्याला कारमध्ये बसल्यानंतर काचा वर केल्यानंतर अनुभव येतो की ऊन येतं आतमध्ये आणि परत बाहेर जात नाही काचेतनं, त्यामुळे हळूहळू ती जास्त तापते. तशी परिस्थिती होण्यासाठी हे जे काच जे काम करतं ते कार्बन डायऑक्साईड करतं, आणि त्यामुळे पृथ्वी फारशी तापत नाही, कारण त्याचं पर्सेंटेज किती आहे? 0.034, इतकं कमी पर्सेंटेज आहे. आता हे वाढलं, बरं गंमत काय की कार्बन डायऑक्साईडचं पर्सेंटेज इतकं कमी आहे की त्यात थोडी कमी जास्त वाढ झाली ना तर त्याचा परिणाम चांगला भारी होतो. का भारी होतो? तर 0.034 वरनं 0.035 झालं तरी 34 म्हणजे 1, म्हणजे जवळजवळ 3% वाढ झाली नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे अशा तऱ्हेने ही वाढ टक्केच्या पद्धतीने किती मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे 0.0, ही जी वाढ व्हायला, 1% वाढ व्हायला, 3% वाढ व्हायला फारसं लागत नाही. म्हणजे म्हणून मॅनमेड शक्ती निसर्गामध्ये हा बदल करू शकते. निसर्गातला सर्वात वीक दुवा कुठला आहे? कार्बन डायऑक्साईड, ॲटमॉस्फिअर मधला. त्यात कमी जास्तपणा सहजपणे होऊ शकतो. आणि म्हणून ह्या कार्बन डायऑक्साईड आणि तत्सम गॅस या सगळ्यांना असं नाव दिलेलं आहे शास्त्रज्ञांनी, ग्रीन हाऊस गॅसेस. म्हणजे ग्रीन हाऊस मध्ये जसं टेम्परेचर वाढवण्यासाठी काचेचं कव्हर केलेलं असतं तसं, पण त्या ठिकाणी टेम्परेचर वाढल्यामुळे हिवाळ्यात पण काही शेती करता येते, किंवा बाहेर बर्फ पडत असेल तरी सुद्धा थोडंसं 2-3 महिने काहीतरी भाजीपाला करता येतो, हा त्याचा फायदा आहे. आणि तसं ग्रीन हाऊस गॅसेस म्हणून याला नाव दिलेलं आहे. तसं काचेच्या घरासारखं किंवा हरित वायू असं सुद्धा मराठीमध्ये म्हटलं जातं. तर हे याला सगळ्यांना कार्बन एमिशन असं म्हणतात. आता हे कार्बन एमिशन का वाढतं? तर 60% जवळजवळ 60% जबाबदार काय असेल? तर पेट्रोलचे पदार्थ तुम्ही जाळले. सिंपल आहे. लाकूड कसं बनतं? कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतं आणि पानांवाटे फोटोसिंथेसिस होतं, ते जीवनरस होतात, आणि बॉटनीचे सर तुम्हाला जास्त समजून सांगतील. आणि मग हळूहळू एक झायलेम वाढत जातात, खोड तयार होतं, लाकूड तयार होतं. ही निसर्गाने दिलेली शक्ती आहे साठवून ठेवायची, उष्णतेची शक्ती. आणि मग तीच उष्णता आम्ही काय करतो? जाळतो जेव्हा गरज असेल तेव्हा. ही झाली रिन्युएबल एनर्जी. आपल्याला लाकूड आपण निर्माण केलं, ते लाकूड तोडलं आणि ते जाळलं. आणि आता पर्यावरणाचे हे करताना लोक काय म्हणतात? लाकडाचं फर्निचर करू नका, लाकूड जाळू नका. पण म्हणजे काय? उलट लाकूड जाळल्याने, म्हणजे लाकडं जाळल्याने काय होतं तुम्ही लक्षात घ्या. 1 टन लाकूड जाळलं तर 0.012 एवढं टन कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो. कार्बन एमिशन त्याला म्हणतात. आता म्हणजे समजा आम्ही आदिवासी भागांचा सर्वे केला आणि असं लक्षात आलं की 10-10 किलो लाकडं ते रोज वापरतात, असं आमचा सर्वे सांगतो. 9 पॉईंट काहीतरी, पण जाऊ दे, तितक्या डिटेलमध्ये तुम्ही 10 किलो धरा. आणि ते 360 दिवस काही स्वयंपाक करत नाहीत, 360 दिवस काही गरम पाण्याने आंघोळ करत नाहीत, 300 दिवस त्यांना एवढी लाकडं लागतात. ही त्यांची गरिबी. आणि ती गरिबी असल्यामुळे ते साधारण 300 दिवस गुणिले 10 म्हणजे 3000 किलो, म्हणजे 3 टन लाकूड ते जाळतात स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी. जंगलातलं तोडून आणतात, ते उगवतं जंगलात आपोआप. हे त्यांचं रिन्युएबल, म्हणजे हे मॉडेल बरोबर आहे, सस्टेनेबल मॉडेल आहे, शाश्वत मॉडेल. आता आपण काय म्हणतो? लाकडं नाही जाळायची, तुला मी गॅस देतो. आणि बरं ठीक आहे, तर लाकडं जाळल्यामुळे त्यांनी 3 टन लाकडं जाळल्यामुळे 0.12
गुणिले 3 म्हणजे 0.36 एवढे टन. म्हणजे टन म्हणजे किती? 1000 किलो. तर हे 360 किलो एवढा कार्बन डायऑक्साईड वायू हे लोक आदिवासी कुटुंब 5-6 माणसांचं कुटुंब वर्षाला एमिशन करतं. बरोबर? आणि समजा तुमच्या आमच्यासारखा एक सरळ शिकलेला, अत्यंत पर्यावरणाच्या बद्दल खूप अभ्यास करणारा, अतिशय चांगला माणूस विमानाने पुण्याहून दिल्लीला गेला, तर त्याचं कार्बन एमिशन किती? 0.18 टन. परत आला 0.36 टन. इतकं त्याचं आहे. त्याच्यातही परत रेडिएटिव्ह फॅक्टर मिसळला तर ते दुप्पट होतं, पण ते जाऊन द्या. हे इकॉनॉमी क्लासला पेंडेमिकच्या आधी. आता त्याच्यात दुपटीने तिपटीने वाढ झाली, तर कार्बन एमिशन वाढतं आहे. आणि ते कोण वाढवतं? म्हणजे मी एक माणूस म्हणजे आम्ही त्याचं गणित काढलं. गणित काढल्यानंतर असं लक्षात आलं आमच्या की जर पुणे शहराचा विमानतळ हा बंद केला तर अख्ख्या महाराष्ट्रातील सर्व आदिवासींना they can afford to have luxury of ample wood to use as domestic energy source. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण उज्ज्वला गॅस दिला, आपण प्रजाच समजतो ना त्यांना, आणि त्यामुळे उज्ज्वला गॅस दिला. मग नंतर ते कसं वापरतील वगैरे त्यात कोणी भरत नाही वगैरे, हा भाग निराळा. तर गॅस द्या. म्हणजे मी त्यावेळेस माझा 78 साली पेपर पब्लिश झाला, त्याच्यामध्ये मी लिहिलं होतं की आदिवासी भागांना गॅस द्या आणि तो फ्री द्या, आणि नुसते हंडी पण द्या आणि गॅस पण फ्री द्या, तर तुमची जंगलं वाचतील. कारण त्यांचं जंगलावरती जीवन अवलंबून आहे आणि जंगलाचं रक्षण करणं हे त्यांना जास्त चांगलं कळतं, कारण त्यांचं जीवन त्याच्याशी निगडीत आहे. तुम्हाला आम्हाला काय फारसा फरक पडत नाही, जंगल जळलं काय नामुक काय. आता ही जे जंगलाला आगी लागतायत ती कशामुळे लागतात माहितीये? अमेझॉनच्या जंगलला आग लागली, ती मुळात आम्हाला दुधाचं मांसाचं उत्पादन पाहिजे, आणि आम्हाला एक म्हणजे जंगल नकोय. आम्हाला सोयाबीन 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 सोयाबीन, गहू 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 गहू, ऊस 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 ऊस. माझ्या गावामध्ये 5,000 हेक्टर ऊस आहे. आता हा ऊस जर तुम्हाला जर एवढा जर लागत असेल तर दुसरं ज्वारी बिवारी होतच नाही. हुरडा खाण्यासाठी आमचं गाव प्रसिद्ध होतं, आता हुरडा मिळत नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. तर मित्रांनो, ह्या सगळ्या पर्यावरणाच्या समस्या आहेत. तर क्लायमेट चेंजमध्ये अशा तऱ्हेने कार्बन एमिशन हे वाढत चाललेलं आहे, आणि हे वाढत चाललेलं कार्बन एमिशन म्हणजे ॲटमॉस्फिअरचा बॅलन्स कधी झाला? 65 लाख वर्षापूर्वी सगळ्या प्रोसेसेस एकत्र होऊन पृथ्वी थंड झाली वगैरे वगैरे. जिओलॉजीचे लोक आणखीन तुम्हाला डिटेलमध्ये सांगतील. त्यावेळेस जे एक वातावरण तयार झालं, त्या वातावरणामध्ये हे पर्सेंटेज ठरलं, आणि म्हणून या ठिकाणी सृष्टी झाली. म्हणून त्या सृष्टीमध्ये माणूस उदयास आला, जन्माला आला, आणि माणूस हा असा दिसतोय आपल्याला. तर या दृष्टीने जर विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की माणसाचं अस्तित्वच मुळात ह्या वातावरणामुळे आहे, असं इतर कुठल्याही ग्रहावर नाही. म्हणून मानव किंवा ह्युमनोस्फिअर ज्याला म्हणतात, तो फक्त इथं आहे बिकॉज ऑफ ॲटमॉस्फिअर अँड लिथोस्फिअर. म्हणजे वातावरण आणि जलावरण आणि इतर जमिनीचं जे आवरण आहे, लिथोस्फिअर म्हणतात त्याला, त्यामुळे माणूस टिकलेला आहे. हे सगळ्यांमध्ये सतत इंटरॅक्शन चालू असते, आणि म्हणून माणूस हा मनुष्य जात म्हणून या ठिकाणी, मनुष्य वंश म्हणून या ठिकाणी टिकलेला आहे. असं कुठल्याही ग्रहावर अजून तरी अस्तित्व सापडलेलं नाही. तेव्हा हा एकमेव द्वितीय असा पृथ्वी नावाचा ग्रह आहे, आणि त्या ग्रहावरती माणूस का आहे त्याची आणखीन कारणं आपल्याला तपासता येतील. नम्रपणे तर आपण एवढं म्हणू शकतो की आहे हे वातावरण टिकवलं पाहिजे. मग या वातावरणामध्ये काय कॉम्पोजिशन आहे की 0.03% एवढं कार्बन डायऑक्साईड आहे. ते तुम्ही खराब करायला गेला, आणि मग ते कशाने खराब करतात? तर डिझेल जाळल्याने, पेट्रोल जाळल्याने, ॲग्रिकल्चरमध्ये मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री वापरल्याने, पेस्टिसाइड वापरल्याने, तुम्ही तुमची जी आहे
की मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, मास प्रोडक्शन, मास प्रोडक्शन. गांधीजी तर म्हणत होते की मास प्रोडक्शनमुळे प्रश्न सुटत नाही, तर प्रोडक्शन बाय मासेस पाहिजेत. लोकांच्या सहभागातून उत्पादनं झाली तरच गरिबीचा प्रश्न सुटेल. असं झालंय का हो, की माझ्याकडं खूप मोठ्या प्रमाणात माझ्या शेतीमध्ये 100 टन ऊस आलेला आहे, म्हणून मग मी एक 4 गोरगरिबांना 2-2 टन ऊस देतो किंवा 2-2 पोती गव्हाची देतो, माझ्याकडे 200 पोती गहू झालेला आहे. असं कुठंतरी उदाहरण आहे का? नाही. तेव्हा असं असलं तर तुम्ही मला सांगा. पूर्वी होतं म्हणजे काही काही लोक असं म्हणायचे, म्हणजे आपल्या नगर जिल्ह्यामध्येच चिचोंडी पाटील का काय ते गाव होतं, त्या पाटलाची त्या गावामध्ये असं वैशिष्ट्य होतं की तो पाटील म्हणायचा, सगळे जेवले का चौकशी करून या, कोणी उपाशी असेल तर त्याला धरून आणा, त्याला जीव घालतो मग मी जेवतो. त्याला भाकरी पाटीलच म्हणायचे त्याला. असं काहीतरी नगर जिल्ह्यात होता, पाथर्डी तालुक्यात. तर भाकरी पाटील. आता तो भाकरी दिल्याशिवाय, 4 लोकांना भाकरी दिल्याशिवाय स्वतः जेवायचं नाही. आमच्या घरात लहानपणी आम्हाला आठवतं ना, की आमच्या घरी जेव्हा घर बांधायला काढलं तेव्हा मजुरी होती, दुष्काळ होता आणि त्यावेळेस वडिलांनी घर बांधायला काढलं का? तर ते म्हणले की माझा व्यवसाय आहे, मी काहीतरी पैसे खर्च करू शकतो, तर त्या लोकांना मजुरी मिळाली तर काहीतरी पैसे सर्क्युलेट होतील. आणि त्यात किती फायदा, त्याच्यातनं, त्या पैशातनं, त्या खर्चातनं कॅपिटल ॲसेट तयार होतो. ही खरी नेशन बिल्डिंगची संकल्पना आहे, की अशा तऱ्हेने कॅपिटल ॲसेट निर्माण झाला पाहिजे, की जेणेकरून लोकांचा उदरनिर्वाह होत होत तुमचं देश विकसित झाला पाहिजे. आपल्याकडे तसं नाहीये. आपल्याकडे काही ठराविक कंपन्यांचा उदो होतो आणि मग लोकांचा का नाही विकास होत, लोकांचा का नाही विकास होत म्हणून डोकं खाजवत बसतात. होणारच नाही. लक्षात घ्या तुम्ही. मोठमोठ्या कॉर्पोरेटला तुम्ही मोठमोठे, अगदी कुठला तो समृद्धी मार्ग हा भकास मार्ग आहे, हा विकासाचा मार्गच नाहीये. तो पूर्णपणे तुम्हाला नागवणारा मार्ग आहे. आणि मग ह्या सगळ्या याच्यामध्ये 15% लोकांचं हित पाहिलं जातं आणि पर्यावरणाचा ऱ्हास त्यांनाच करायचा आहे. जर जगातलं स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर जुस्कान नावाचे देश आहेत, जे US म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, नंतर C म्हणजे कॅनडा, A म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि N म्हणजे न्यूझीलंड, म्हणजे असे हे 5-6 देश प्लस युरोपीय देश यांचा जर विचार केला आणि ऑस्ट्रेलिया जर विचार केला तर जवळजवळ 80 ते 90% कार्बन एमिशन करणारे हे देश आहे. आणि बाकीचे 10-15% मध्ये सगळे विकसनशील देश आहेत. आता तुम्ही सांगा, हु आर द कल्प्रिट्स ऑफ क्लायमेट चेंज? कल्प्रिट्स ऑफ क्लायमेट चेंज आर रिच नेशन्स अँड द रिच पीपल, रिच क्लास इन द पुअर नेशन. म्हणजे भारतामध्ये असलेले जे 15% श्रीमंत लोक आहेत ते त्याला जबाबदार आहेत. बट सफरर्स कोण आहेत? सफरर्स आहे व्हल्नरेबल पॉप्युलेशन, जे अतिशय सेन्सिटिव्ह, म्हणजे ज्यांचं जीवनमानाचं हातातोंडाची गाठ आहे, असं जे पॉप्युलेशन आहे, हे फ्लड आलं की ते होतं, त्यांचं जीवन उद्ध्वस्त होतं. पेंडेमिक आलं की त्यांचं जीवन पहिलं उद्ध्वस्त होतं. मला तर कोरोना झाला, मग काही नाही, परत मी व्यवस्थित झालो. काय खर्च आला असेल तर असेल, परंतु मला काहीच नाही, मी सावरलो गेलो. तसा आमचा गावातला गोरगरीब शेतकरी सावरला जाईल का या कोरोनाच्या काळामध्ये? हा महत्वाचा प्रश्न आहे. तर तो आता कोरोना तरी का आला, तर पुढचा प्रश्न आहे बायोडायव्हर्सिटी. तेव्हा अशा तऱ्हेने हा क्लायमेट चेंज महत्वाचा आहे. क्लायमेट चेंज मध्ये जे कार्बन डायऑक्साईड एमिट होतं, त्याच्यामध्ये कार्बन एमिशन कमी करण्यासाठी एकच उपाय, तुम्ही कमी वापरा, वस्तू कमी वापरा, लाईट कमी वापरा, प्रवास कमी करा. आणि एक शर्ट घातला तर तो लगेच संध्याकाळी बदलायचा, 4 बूट पाहिजेत, 10 बूट पाहिजेत, 2 फ्लॅट पाहिजेत, असं पण चालू राहतं त्याचं. म्हणजे हावरटपणा जर कमी केला, गांधीजींनी सांगितलं होतं की त्यांचं प्रसिद्ध वाक्य सगळ्यांना माहिती, ते तर खरं म्हणजे प्रत्येकाने आपल्या घरातच लिहायला ठेवा, की निसर्ग इतका पॉवरफुल आहे की तो सर्व माणसांची, कितीही पॉप्युलेशन वाढलं तरी सर्व माणसांच्या गरजा भागवण्यास समर्थ आहे. पण एका माणसाचा हव्यास, एका माणसाचा हावरटपणा हा तो भागवू शकत नाही. आता इथं हावरट लोकांची टोळी झालेली आहे, ही भांडवलशाही आहे.
मी कम्युनिस्ट म्हणून कम्युनिस्ट असल्यासारखं बोलतोय असं तुम्हाला वाटेल, कारण कम्युनिस्ट ही आता भांडवलदारांनी केलेली शिवी आहे. या समाजवाद्यांचं काय ऐकता, कम्युनिस्टांचं काय ऐकता, परंतु त्याच तत्वज्ञानाशी निगडीत असं पर्यावरण शास्त्राचं तत्वज्ञान आहे. आता साधा मुद्दा, बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी डिप्लिशन हा एक दुसरा महत्वाचा भाग आहे, जागतिक पातळीवरती भेडसावणारा. बायोडायव्हर्सिटी कमी झाली म्हणजे अनेक प्रकारचे, तुम्ही बघा शेतामध्ये फक्त ऊसच घेतला तर ऊस जेव्हा भाव कमी येतो तेव्हा ते देशोधडीला जातं ते कुटुंब. किंवा सोयाबीन घेतलं तर सोयाबीन जर त्याच्यावर रोग पडला किंवा सोयाबीनचा भाव उतरला तर तुम्ही देशोधडीला जाता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने एकच एक पीक घ्यायचं, एकच एक प्रकारचे कपडे घालायचे, अशा ज्या पद्धती सुरू होतात त्याच्यामुळे जास्त त्रास होतो. आणि म्हणून डायव्हर्सिटी निसर्गाची ताकद आहे. विविधता ही आपली ताकद आहे. मग ती माणसांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं कल्चर, वेगवेगळ्या प्रकारचे धर्म, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या विचारांची लोक, माझ्या विचाराला विरोध करणारा माणूस सुद्धा माझा मित्र असू शकतो, हे लक्षात ठेवा. हे सगळे एकमेकांशी संबंधित असतात. आणि असं असताना देखील एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी दिसून येते, ती म्हणजे अशी की ही डायव्हर्सिटी, जर ही विविधता कमी झाली तर काही उडाणटप्पू जाती जमाती वाढत जातात. म्हणजे उदाहरणार्थ, उडाणटप्पू म्हणजे डासांसारख्या जाती वाढल्या. याचं कारण असं की तुम्ही मोठ्या प्रमाणात साबण वापरून, डिटर्जंट वापरून संबंध तुमच्या सुएज मधले जे काही इतर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते मारून टाकता. कारण काय, व्हॉट इज डिटर्जंट? डिटर्जंट इज अ प्रोटीन सॉल्व्हंट. म्हणजे तो जीवजंतू जे आहेत ते उपयुक्त असतात ते सुद्धा मारून टाकतो. आणि ते मारून टाकल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी एकच कुठली तरी जात, जी उडाणटप्पू जात असेल, त्याला आपण उडाणटप्पू म्हणून, ती वाढत जाते. माणसाच्या बाबतीत सुद्धा तसंच असतं. साधारण 95% माणसं हे न्यूट्रल असतात. 5%तच खेळ असतो, कोणीतरी नालायक असतं, कोणीतरी हे असतं. तसं मायक्रो बायोलॉजीमध्ये असं म्हणतात, पॅथोजिन्स म्हणजे हानिकारक बॅक्टेरिया आणि युजफुल बॅक्टेरिया असे 4-5% असतात आणि उरलेले 90%, जवळजवळ 90-92% हे न्यूट्रल बॅक्टेरिया असतात. जेव्हा हानिकारक बॅक्टेरिया ह्या डॉमिनेट होतात तेव्हा 90% त्यांच्याबरोबर जातात हो. त्यामुळे त्यांची शक्ती भयानक झाल्यासारखी वाटते. घाबरून जाऊ नका. त्यात 2-3%तच खेळ आहे. त्यात जर चांगली प्रवृत्ती वाढली तर 90% लोक लगेच चांगल्या प्रवृत्तीकडे होतात. म्हणून आमच्याकडे एम सोल्युशनचा प्रयोग आहे. ते नुसतं शिंपडलं आणि आजूबाजूच्या बॅक्टेरिया पण त्याला मदत करायला लागल्या तर काय होतं, इमिजिएट ते गटाराचा वास निघून जातो. पाणी शुद्ध करण्याच्या दृष्टीने फार चांगली ही टेक्नॉलॉजी आहे. सिंपल टेक्नॉलॉजी आहे. ह्या आपण वापरणं आवश्यक आहे. तेव्हा बायोडायव्हर्सिटी ही कमी होणं, क्षीण होणं हे फार महत्वाचं आहे. आता वाघाचं काय एवढं महत्व धरता, तर वाघासारख्या प्राण्याला इंडिकेटर असं म्हणतात, की ह्या बायोडायव्हर्सिटीचा तो इंडिकेटर आहे. वाघ आहे तिथं एखाद्या जंगलात म्हणजे हरणं आहेत म्हणजे तिथं तुमचं काय त्याला म्हणतात, गवत आहे म्हणजे जमीन तयार होते. म्हणजे जमिनीत ओलावा आहे 12 महिने. जमिनीत ओलावा 12 महिने राहायला काही मोठी झाडं आहेत, त्यांची पानं वगैरे पडून काहीतरी जमीन चांगली होतीये. म्हणजे आता पर्माकल्चर वगैरे जे येतं ना, त्याप्रमाणे जमीन आपोआप तयार होते. जमिनीत खत पण आहे, गवत पण आहे, बाकीचं हरणांना खायला बरंच खाद्य आहे, डायव्हर्सिफाईड गोष्टी आहेत. आणि मग नुसतीच हरणं कशी काय राहतील हो? हरण आणि वाघ काय रोज एक हरण खायला, तुम्हाला जर म्हणलं रोज एक भात खाता चालेल का? नाही चालत. मग हरण पण आहे, दुसरे पण प्राणी आहेत, काही झाडावर चढणारे प्राणी असतील, काही अस्वल असतात, असे विविध प्राणी आहेत म्हणून वाघ टिकून आहे, लक्षात घ्या. म्हणून सिंह आहे. तर अशा तऱ्हेने टायगर वाचवा जे म्हणतात ना, ते म्हणजे इकोसिस्टीम वाचवा, त्याची बायोडायव्हर्सिटी वाचवा, असं सांगणारे हे तज्ज्ञ लोक आहेत. तर हे थोडं सोपं करून मी तुम्हाला सांगतो. आणि ते जर नाही वाचवलं, म्हणजे तुम्हाला जर म्हटलं की वाघ नाही वाचवलं तर तुम्हाला हिवताप येईल असं जर म्हटलं तर तुम्ही म्हणलं काहीतरी विचित्र बोलताय का, पण आता कळेल तुम्हाला लॉजिक. बायोडायव्हर्सिटी कमी झाली की मग उडाणटप्पू जाती वाढतात
आणि मग नुसतीच माकडं माकडं वाढतील किंवा नुसतंच डास 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 वाढतील किंवा नुसतंच छे छे नावाचे किडे वाढतील आणि मग त्यांचा त्रास होईल. आता आता एक साधा मुद्दा तुम्हाला सांगतो, की आपण एक हरित क्रांती केली. स्वामीनाथन फार मोठे शास्त्रज्ञ, हार्वर्डला वगैरे शिकलेले, अमेरिकेत वगैरे खूप 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 म्हणजे मी त्यांना अजिबात मानत नाही. मला त्यांच्याबद्दल अजिबात आदर नाही. कारण जर ते एवढा अभ्यास करत असतील आणि जर एवढे ते हुशार होते, तर त्यांना हा कावा कळायला पाहिजे होता भांडवलदारांचा. मी तर सामान्य शास्त्रज्ञ आहे, पण मला असा कावा लगेच कळतो. तर त्यांना कळायला पाहिजे होता. कळून जर ते गप्प बसले असतील, तर ते खोटे आहेत, असं म्हणावं लागेल आपल्याला केव्हा तरी. त्या हरित क्रांतीच्या वेळेस प्रत्यक्षात तो माणूस मला आठवत नाही, त्यांनी ते मेक्सिकन व्हरायटी आणि यांचा संकर करून एक ड्वार्फ व्हरायटी शोधून काढली. साधारणतः 58 ते 60च्या सुमारास. त्याच्या हाताखाली यांनी काम केलं होतं. मग त्यांनी इथं त्याला बोलवलं आणि त्याचं बीज आणलं आपण आणि मग त्या कर्नालच्या कृषी विद्यापीठात वगैरे त्याचं आपण अशा 10-12 कृषी विद्यापीठामध्ये त्याचं बीजाचं मोठ्या प्रमाणात मल्टिप्लिकेशन केलं आणि ते बीज सगळ्यांना दिलं आणि मग आपला खपली गहू गेला, आपले हे सगळे गेले गहू. आता हे जे बीज होतं हे उत्कृष्ट पीक जास्त यायचं. आपलं पहिल्या याला 7 क्विंटल यायचं, ते याला एकरी 12 क्विंटल, 13 क्विंटल, 14 क्विंटल, प्रसंगी 20 क्विंटल पण यायला लागलं. पण याची मेख होती ह्या गव्हाची. याला काय करायला लागायचं? खत द्यावं लागतं. म्हणजे खत आपल्याकडे नव्हती, खताचे कारखाने. आम्ही देतो ना, अमेरिका म्हणली आम्ही देतो. आम्ही फुकट देतो पहिल्यांदा सुरुवातीला. जसं ते चिवडा देतात ना रेल्वेत किंवा मोटारीत आपल्या एसटी मध्ये बसमध्ये बसल्यानंतर आणि ते खाल्ल्यानंतर म्हणते एक पाकिट द्याच राव बरं का. तशी खतं देतो आम्ही. बरं, पण दुसरी गोष्ट अशी असेल लक्षात आलं 3-1 वर्षाच्या अभ्यासात, की त्याच्यावर किडे बसतात हो. कारण ते ह्या पर्यावरणाच्या पेक्षा वेगळी आहेत. हा पर्यावरणीय प्रश्न आहे. ह्या पर्यावरणात जे किडे आहेत त्यांना त्यातून निर्माण झालेला जो खपली गहू होता, जोड गहू होता किंवा इथला साधा जो गहू होता, त्या गव्हाला ओंब्या कमी येत असतील, पण तरी सुद्धा त्याच्यात काहीतरी सकस असा गहू होता आणि त्याला किडे येत नव्हते. कारण तो अनेक वर्ष 5,000 वर्ष तो वर येत 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 किड्यांना मारत मारत तयार झालेलं ते बीज होतं. सिलेक्शन एकदम ताठ एकदम. तर त्यामुळे त्याच्यावर कीड पडत नव्हती. ह्याच्यावर कीड पडायला लागली आणि याला सात पाणी द्यावे लागते. म्हणजे गहू हा इरिगेशनवर करावा लागतो. मग इरिगेशन केलं, मग कीड केली, कीड आली, मग पेस्टिसाइड आले, मग ते आम्ही देतो तुम्हाला. मग तुमच्याकडे कारखान्यात आम्ही काढतो कारखाने आणि मग त्या कारखान्याने काय वाटोळं केलं, किती लाख लोक मेले, 10,000 ते एका क्षणात मेले मध्य प्रदेशमध्ये भोपाळ गॅस ट्रॅजेडीमध्ये. तर हा ही पर्यावरणीय समस्या ह्या अशा तऱ्हेने निर्माण होतात, त्या नंतर लक्षात येतात. त्यावेळेस विरोध करणारे काही आमच्यासारखे लोक होते, ते लहान होते, त्यांना कुणी किंमत दिली नाही. आणि त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर आणखीन एक बर हे लोक नेहमी भांडवलदार लोक नेहमी म्हणत असतात पर्याय काय, दुसरा पर्याय भूक बळी होती, नेहरून पुढे दुसरा पर्याय नव्हता. हो बरोबर आहे ना, पर्याय नव्हता, पर्याय आम्ही शोधून काढला होता. अनेक सायंटिस्ट काम करत होते आणि सिलेक्शन व्हरायटीमध्ये काम करत होते आणि सिलेक्शन त्यांनी काढलं होतं आणि वेगवेगळ्या जाती संबंध भारतभर वेगवेगळ्या गव्हाच्या जातींचं त्यांनी स्टोअर करून ठेवलं होतं. दरवर्षी ते पिकवत होते, त्याचं बीज काढत होते आणि त्याच्यावरती प्रयोग करत होते आणि त्याच्यातले जास्त 7 क्विंटलच्या ऐवजी 8 क्विंटल होणारं बीज त्यांनी शोधून काढलं होतं आणि असे प्रकारचे बीज ठिकठिकाणी वापरा हे ते सांगत होते. पण स्वामीनाथन इतके मोठे झाले नंतर की त्यांना इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ काय बीज सगळे संवर्धक अशी थायलंड का कुठे सिंगापूरला त्याचे त्यांना हेड केलं. म्हणजे आणि मग हे सगळे युरोपियन कंट्रीज आणि अमेरिकन कंट्रीजनी त्याला फंड्स होते त्याला आणि ते त्याचे मुख्य झाले. त्यांनी इथं त्यांचा आता दबदबा वाढला. ग्रीन रिव्होल्युशन फार भूकबळी आपले बंद झाले, त्यामुळे ते लगेच असे असे ताटच हिंडायला लागले. सायंटिस्टनी नम्र राहावं ना, त्यांनी राजकीय कारण करू नये. मग त्यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी हे सगळं स्टोअर जे होतं आपल्या कलिग्सनी तयार केलं. असिस्टंट नव्हता तो, त्या सायंटिस्टचं सिंग नाव होतं. त्यांनी केलेलं जे काही बीज होतं, जे त्यांनी जवळजवळ 500-600 व्हरायटीचं ते सगळं पॅक करून तिकडे मागवलं. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा अभ्यास करून. अजूनपर्यंत त्याचा काय अभ्यास झाला काही माहित नाही. म्हणजे धिस रिसर्च हॅज बीन कट.
लक्षात घ्या. रिसर्चची डायरेक्शन सुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप देऊन, तुम्हाला व्हाईस चान्सलरशिप देऊन, तुम्हाला डायरेक्टरशिप देऊन खलास करू शकतात. म्हणजे केवढा मोठा भ्रष्टाचार आहे ह्या पर्यावरणचा ऱ्हास वाचवण्याच्या दृष्टीने, हा लक्षात घेतला पाहिजे तुम्ही. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की पर्यावरण हा फक्त झाडं लावण्यापुरता प्रश्न नाहीये. हे षडयंत्र समजून घेतलं पाहिजे. कारण हे षडयंत्र असं आहे की तुम्हाला रोगराई झाली पाहिजेत आणि आमच्या औषधाच्या गिरण्या चालल्या पाहिजेत किंवा औषधाच्या कंपन्या चालल्या पाहिजेत. तुमच्या शेतात रोगराई झाली पाहिजेत आणि आमच्या पेस्टिसाइडच्या कंपन्या चालल्या पाहिजेत. तुमच्या शेतामध्ये जमिनी खराब झाल्या पाहिजेत आणि आमचं युरिया सुफला खपलं पाहिजे. तुमच्या गायींचं दूध आटलं पाहिजेत आणि त्यांनी आमची गोळी पेंड खाल्ली पाहिजे. आता कॉन्सन्ट्रेट फीड नावाच्या करणाऱ्या जवळजवळ 100-150 कंपन्या भारतात आलेल्या आहेत, सगळ्या परदेशी कोलॅबोरेशनने, आणि क्वालिटी माल देतात. बोंबला, काही क्वालिटी नाही. शेतकऱ्याला विचारा, पहिल्या लॉटमध्ये पहिलं एक पोतं चांगलं निघतं, दुसऱ्या पोत्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी असतं, तिसऱ्या पोत्यात आणखीन कमी असतं. असे भेसळ माल ते विकतात. वरती कॉर्पोरेटचा शिक्का सील सगळं असतं. त्यांच्या विरुद्ध तक्रार केली तर दखल घेतली जात नाही. आता तेलाचं बघा, 15 साली असा आपल्या पंतप्रधानांनी नियम केला की साधारणतः तेल 30-40% मिक्सिंग असेल तर त्याला मिक्सिंग म्हणायचं नाही, ॲडल्टरेशन नाही म्हणायचं, ती भेसळ नाहीये. मग ते काय आहे की ते विषारी पदार्थ असेल तर, म्हणजे पण एडिबल ऑइलमध्ये दुसरं एडिबल ऑइल जर मिसळलं तर ती काही भेसळ नाहीये असं म्हणलं. म्हणून कारगिल नावाची CARGIL ही कंपनी मोठी झाली आणि तिने आपल्याकडचं तेलाचे सगळे घाणे विकत घेतले आणि मोठे घाणे काढले आणि पाम ऑइल तिकडनं आणलं आणि त्याच पाम ऑइलसाठी 19,000 कोटी रुपये दिले आपल्या गव्हर्नमेंटने. मूर्खपणा आहे हा. आणि पाम कुठं लागतं? झाडं तोडून लागणार, अंदमानच्या जंगलात लागणार, जंगलाची बायोडायव्हर्सिटी कमी होणार. तेव्हा जंगलाची बायोडायव्हर्सिटी ही लाकडं तोडणारी आदिवासी लोक कमी नाही करत, या कंपन्या करत असतात. जाता जाता एकच फक्त किस्सा म्हणून सांगतो तुम्हाला, त्यातनं काय अर्थबोध घ्यायचा तर घ्या. मी पर्यावरणाचा विभाग प्रमुख होतो तेव्हा मी लवकर जायचो 7:30लाच आणि 5 वाजेपर्यंत काम करायचो. कारण काय, मी खूप काम करणारा अतिशय सज्जन माणूस आहे म्हणून नाही, तर मला ट्रॅफिकचा कंटाळा येतो म्हणून सकाळी 7:30ला ट्रॅफिक नसतं, संध्याकाळी 5च्या आत आलं तर ट्रॅफिक नसतं. तर ते करत असताना मी लवकर जायचो. तर आमचे व्हाईस चान्सलर साहेब असेच फिरता फिरता त्यांच्या लक्षात आलं की एक बाई लाकडं तोडती आपल्या विद्यापीठाच्या परिसरातली. आणि मग ती लाकडं तोडती म्हणल्यानंतर मग फारच वाईट गोष्ट आहे. लगेच सप्तर्षीजी तुमचं काही संबंध, प्रवीणजी मला म्हणायचे, प्रवीणजी तुमचं काही लक्ष नाही, काय चाललंय, एवढा मोठा पर्यावरणाचा ऱ्हास. मी म्हणलं सर, ती लाकडं तोडते का तोडते? जाळण्यासाठी, बरोबर. ती जाळण्यासाठी लाकडं तोडते. का का लाकडं जाळून लोक जगतात? तुम्ही अर्थशास्त्राचे तज्ज्ञ आहात, मी आपला साधा सामान्य सायंटिस्ट आहे. तर म्हणलं तुम्ही सांगा. मग नंतर त्यांना रिअलाइज करून दिलं की 4-5 दिवसानंतर सर्व्हे करून त्यांना प्रूफ दिलं की माणसं लाकडं शक्यतो शेवटचा पर्याय लाकडं जाळणं हा डोमेस्टिक पद्धतीसाठी. मग काय जाळतात लोक? तर लोक प्रामुख्याने केरोसिन किंवा गॅस, इलेक्ट्रिसिटी हे डोमेस्टिक यूजसाठी वापरतात. आणि काहीच नाही मिळालं तर लाकडं घेतात. काहीही विकत घेता नाही येत आणि लाकडं सुद्धा विकत घेता येत नाही, तर आजूबाजूच्या शेणक्या आणि आजूबाजूच्या झाडं झुडपातनं काढलेलं गवताच्या काड्या कुड्या आणतात. म्हणजे ही इतकी म्हातारी म्हणलं इतकी गरीब आहे की तिला रॉकेल परवडत नाही, तिला काहीच परवडत नाही आणि म्हणून ती कसं तरी गुजराण करण्यासाठी लाकडं तोडते आहे आपल्या विद्यापीठातल्या वाळलेल्या झाडांची. त्यामुळे सर म्हणलं आपण दोघं जण धावत धावत जाऊ तिथं, तिच्या पायावर डोकं ठेवून तिला क्षमा मागूयात तिची की बाई, इतके आम्ही शिकलेले लोक, इतके वर्ष आम्ही कामं करतोय, आम्ही इतके पगार घेतोय, आम्ही इतके एन्जॉय करतोय आणि तुझ्यासारख्या सर्वहारा माणसाच्या विकासासाठी आम्ही काहीच करू शकलो नाही, त्याबद्दल आम्ही तुझी क्षमा मागतो. कशाला राजकीय पुढाऱ्यांना शिव्या द्यायच्या? आम्ही स्वतःला सुद्धा शिव्या दिल्या पाहिजेत.
वी शुड ऑल्सो पुट आवर सेल्स अंडर द मायक्रोस्कोप. तेव्हा मित्रांनो, मला असं म्हणायचंय, ही सामाजिक बांधिलकी लक्षात ठेवून पर्यावरणाचा ऱ्हास कसा वाचेल यासाठी आपापल्या गावातील वेगवेगळ्या प्रकारची भूमिका घेऊन आपापल्या मंडळांनी वेगवेगळ्या प्रकारची पॉलिसी ही त्या ठिकाणी कशी आपल्या गावाला सूट होईल अशी करूयात आणि त्याबद्दल आपण सर्वजण कटिबद्ध राहूयात. एवढंच मी तुम्हाला आवाहन करतो. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. नमस्कार.